शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील हॉटेल, बार आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत 31 डिसेंबरच्या रात्री नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते। प्रभारी अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीत रात्री 8 ते पहाटे 4 वाजेपर्यंत नाकाबंदी केली होती। नाकाबंदी दरम्यान संशयित 1622 वाहन चालकांची पोलिसांनी ब्रीथ इनलायझर तपासणी केली असून त्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 138 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। इथे गांजा विकू नका, इथून निघून जा असे म्हटल्याचा राग आल्याने आरोपीने एकास चॉपर व कोयत्याने मारहाण केल्याची घटना बोलेगाव परिसरात घडली। पोलिसात तक्रार दिली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध MIDC पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। करण संतोष कदम यांच्या जबाबावरून राहुल कांबळे, यश शिरसाट, नयन पाटोळे व अनोळखी महिला अशा चौघांविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विधानसभा निवडणूक सुरू होण्याअगोदरच ब्राह्मण समाजाने मेळावा घेऊन सर्वात प्रथम पाठिंबा दिला आणि माझा प्रचार देखील केला आहे। शहराच्या विकास कामाबरोबरच हिंदुत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे। ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरात श्री भगवान परशुराम यांचे भव्य मंदिर उभे राहत असल्यामुळे वर्षभरात फोटोचे रूपांतर मूर्तीमध्ये होणार आहे। निवडणुका येत असतात आणि जात असतात, त्यामुळे काही लोक फक्त जत्रेतल्या पाहुण्यासारखे येतात आणि जातात, तर आम्ही 5ही वर्ष समाजामध्ये काम करीत असतो। नगरकर हुशार असून त्यांनी देखील काम करणाऱ्याला संधी दिली आहे असेही आमदार जगताप म्हणाले आहेत। सखल ब्राह्मण समाज महासंघ अहिल्यानगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांची तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। कारमध्ये घेऊन जाऊन तुम्हाला आवडतेस असं म्हणत एका 19 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे। हा प्रकार 10 डिसेंबर रोजी दुपारी घडला। पीडितीने दिलेल्या फिर्यादीवरून देवीदास शेंडे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल S लगट हे करत आहेत। शहरातील चितळे रोडवरील पिंगारा हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता वेटरला आवाज दिल्याच्या रागातून दारूच्या बाटलीने एकास मारहाण करण्यात आली। ही घटना रविवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घडली। संजय राजेंद्र परदेसी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी अक्षय आडेप व इतर दोघे अशा 3 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।